आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. मॅडम. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. कृतज्ञतेची जादू. द सिक्रेट. द सिक्रेट. रॉन्डा बर्न यांचं कृतज्ञतेची जादू हे पुस्तक या ब्रह्मांडाचं रहस्य काय आहे हे आपण जाणून घेतलं आहे. आणि एका एका टप्प्यावर आपण स्वतःमध्ये कृतज्ञता अंगीकारली आहे. या कृतज्ञतेच्या व्रताच्या माध्यमातून अंगीकारली ना. आता आहे कृतज्ञतेचे फळ चाखण्याची वेळ. म्हणजे काय तर पेरलेलं ते रोपट कसं बरं आपल्याला आता कृतज्ञता देणार आणि कसं बरं आपल्या आयुष्यामध्ये अधिक छान छान बदल घडवून आणणार हे आता आपल्याला बघायचं आहे. मग आजचं सेशन आहे. झाली एखादी चूक, चुकलं आहे, माणूसच आहे, चुकवू शकतो, अनेक सगळ्या गोष्टी आहे ना. पण या चुकांचं सुद्धा तुम्हाला रूपांतर करायचं आहे का संधीमध्ये? या चुकांना सुद्धा तुम्हाला संधीमध्ये या चुकांचं सुद्धा रूपांतर तुम्हाला करायचं आहे का? तर आजचा दिवस. असं कसं होऊ शकते? अनेक जणांना वाटेल की चूक झाली आहे. हो, पण चुकांचं सुद्धा आपल्याला या ऊर्जेचा वापर करायचा आहे आणि तेथे संधी शोधायची आहे. म्हणजे जेव्हा आपण रेकी शिकतो, एक ग्रँडमास्टर पर्यंत जात असतो, तेव्हा आपण वारंवार बोलत असतो, तर पश्चातापाची भावना किती असावी, अधिक पश्चातापाच्या भावामध्ये जाऊ नये, अपराधाची भावना किती स्वतःमध्ये असावी. माणूस अनेक वेळा चुका झाल्या की माणूस अनेक वेळा अपराधाच्या भावनेमध्ये जातो, बरोबर. अनेक वेळा व्यक्ती पश्चातापाच्या भावनेमध्ये जातो. नक्कीच पश्चातापही गरजेचा आहे. ती स्वतःला एक कुठंतरी समजणं सुद्धा गरजेचं आहे. मी चुकलो हे जरी बरोबर असलं तरीही त्या चुकांचं रूपांतरण संधीमध्ये करून आयुष्याला अधिक चांगल्या, उत्कृष्ट, योग्य वळणावर नेणं सुद्धा गरजेचं असते, बरोबर आहे ना. अभ्यास नाही केला यावर्षी, फेल झालो, चूक झाली, गिल्ट आली मनामध्ये आणि मग नैराश्याच्या गर्तेत जाऊन अनेक विद्यार्थी वेगळं पाऊल उचलतात. तर ते गरजेचं नाही आहे. काय चूक झाली ते समजून घ्या, जादूने त्या चुकीचं रूपांतर संधीमध्ये करा, असं सांगणारा आजचा दिवस. आयुष्य आहे, चुकीची निवड करण्यात आली, तेथे स्वतःला खूप पश्चाताप होतो अनेक वेळा. यस, त्यामधून बाहेर निघून स्वतःला त्याच आयुष्यामध्ये संधी काय मिळते ते संधीमध्ये रूपांतर करणारा आजचा दिवस. हजारो उदाहरणं सांगता येतील, हजारो. म्हणजे काय तर कुठे भावना दुखावल्या जातात, कधी मन दुखावलं जातं, कधी अहंकार दुखावला जातो. तर या दुखावलेल्या भावनांचं रूपांतर शहाणपणामध्ये करा आणि स्वतःचं आयुष्य घडवा, असा सांगणारा आजचा दिवस. कित्येक उदाहरणं देता येतील. आजचा दिवस म्हणजे काय तर हो, मी तरी असं म्हणेल की आजचा दिवस म्हणजे काय तर आपल्याला आपलं आयुष्य घडवण्यासाठी मिळालेला हे सेशन. काल आपण शिकलो होतो जादूचे संकेत, बरोबर. जादूचे संकेत. आज आपण शिकतो आहे काय, चुका. चूक झाली आहे आयुष्यामध्ये, चुकीपासून तर तेच चूक म्हणजे माझ्या आयुष्यामधलं वरदान, इथपर्यंत स्वतःला घडवूया, असं सांगणार. खरंच ऐकत असताना अनेक जणांना असं वाटेल की हे काही पण सांगतात, पण बघा, आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन हवा असेल तर मान्य करावं लागेल. स्वतःला घडवायचं असेल, स्वतःच्या आयुष्याला वेगळ्या दिशेने न्यायचं असेल तर नक्कीच हा प्रयोग करून बघा. जर कुठं काही मनामध्ये एखाद्या गोष्टीची अपराध भावना किंवा गिल्ट असेल तर, नसेल तर ठीक आहे, नाही आवडत असेल घेऊ नका, जबरदस्ती कोणालाच नाही. पण आम्ही मात्र आमच्या आयुष्यामध्ये त्या घडलेल्या घटनांचा असा विचार करत असतो, कारण आम्ही ऊर्जेसोबत जोडलेले. तुम्हाला जर अशा प्रकारे करायचं असेल तर सर्व जे सन्माननीय सदस्य व्हिडिओ बघत आहेत आणि सेशन मधील सर्व सदस्य सुद्धा तुम्ही या प्रकारे विचार करा. आपल्या आयुष्यात प्रत्येकाला झालेल्या चुका असा प्रत्येकाकडून आहे ना. असं कोण आहे की माझ्याच्यानी कधीच काही चुकलं नाहीये? नाही.
कधी बोलण्यामधून, कधी निर्णयामधून, कधी कृतीमधून, कधी अंतर्मनामधून दुसऱ्याला दिलेल्या त्या भावना. जेव्हा आपण विशेष सेशनमध्ये, ग्रँड मास्टर्समध्ये व्हर्च्यूज शिकतो, तेव्हा केवढं ते प्युरिफिकेशन होतं स्वतःचं. केवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. हो, त्या सुद्धा चुका होत्या. आपण काय केल्या तर त्या स्वीकारल्या, समजून घेतल्या आणि त्यामधून नव्या गोष्टी शिकलो. सेम हेच सेशन आज तेथे आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून कसं पुढे जायचं हे शिकलो होतो. येथे अध्यात्म आणि विज्ञानासोबत पुढे जात आहे. आज जर का आपण आपल्या चुकांचं वरदानांमध्ये रूपांतर करायला शिकलो, तर आपण आपलं आयुष्य घडवायला शिकलो असं म्हणूया. नक्कीच शिकायचं. हो, शिकायचं आहे. बघा, जर आपण आपल्या चुका स्वीकारल्या आणि त्या समजून घेतल्या आणि त्यामधून शिकायला लागलो ना, तर त्याच चुका आपल्या आयुष्यामध्ये वरदान. याचा अर्थ काय? आपल्याला ती चूक किंवा त्या गोष्टी दुःख, वेदना नाही वाटत, तर तेथे आपल्याला संधी वाटते. मी असं म्हणेल, की त्या चुकांचं वरदानांमध्ये रूपांतर करा, याऐवजी मी असं म्हणेल संधीत रूपांतर करा. की तीच माझ्या आयुष्याने मला दिलेली संधी आहे, की तुला बघायचं आहे तुझ्या आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून. बघणार आहेस? आहेस तयार? आणि स्वतःला म्हणा, हो, आय एम रेडी. स्वतःला सांगा की मी रेडी आहे. मी माझ्या चुकांना स्वीकारून त्यांना संधीत रूपांतर करू शकतो. चुका कशा असतात? कधी मानसशास्त्री दृष्टिकोनातून विचार केला तर कधी अपराध भाव येतो, कधी अपराधीपणा येतो, कधी मनावर दडपण येतो, गिल्ट म्हणतो आपण त्याला. आध्यात्मिक म्हटलं तर बऱ्याच वेळा असं वाटते की माझ्या आयुष्यामध्ये जे काही सुरू आहे हे कर्मफळानुसार तर नसेल ना. माझ्या आयुष्यामध्ये नेहमीच एकल एक सायकल होते, तयार होते. नोकरी लागते, 6 महिने 12 महिने टिकते, पुन्हा अडचण येते, पुन्हा मी त्याच जागेवर येतो. नातेसंबंध छान होतात, पुन्हा अडचण येते, पुन्हा मी त्याच जागेवर येतो. मला घर घ्यायचं आहे, मला स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं आहे, मी पैसे जमा करतो, पुन्हा दवाखाना येतो, पुन्हा मी तेच 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 सायकल माझ्या आयुष्यात सुरू आहे का? म्हणजे माझं ते विशेष काम पूर्ण होतच नाही, असं काही आहे का? असं जर असेल तर आपल्याला असं वाटत असतं की मी कर्मफळामध्ये अटकलो आहे. मग हे पण काही चूक आहे. तर हे जर काय आहे तर यामधून मला बाहेर निघायचं कसं आहे आणि येथे मी काय विचार करावा आणि येथून मी काय शिकावं, तेथे संधीत त्याचं रूपांतर कसं करावं, हे आपल्याला आज शिकायचं आहे. आणि ऊर्जेचा जर विचार केला तर रेखी, ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या दिव्य ऊर्जेचा विचार केला तर चुकीचे कंपन आपले ऊर्जेचे प्रवाह थांबवत असतात. मग माझ्याच्याने जर चुकून चुकीचे कंपन क्रिएट झाले तर ते कट करून मी तेथे काय हाय व्हायब्रेशन क्रिएट करू शकतो, काय हाय व्हायब्रेशन क्रिएट करू शकते, मी कसं 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 स्वतःला अधिक 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 पुढे नेऊ शकते, तर हे मला तेथून शिकायचं आहे. जादू काय म्हणते, कृतज्ञता काय म्हणते, की चूक म्हणजे काय? तर चूक म्हणजे माझ्याकडे बघा बा तुम्ही, मला सुचत नाही. हा, तुम्ही माझ्याकडे पाहिलं की मला ऊर्जा येते. हं. तुम्ही लिहतच बसाल तर मग मी काय एकटी एकटी बोलू की नाही? ठेवून देते पेन वही. चुका काय असतात? तर चुका म्हणजे आत्मभान जागे करणारा तो एक क्षण असतो, की यस, मला समज नाही की मी कुठं चुकलो आहे. समजता क्षणी स्वतःला त्या चुकीला स्वीकारा, माफ करा. कोणाला? स्वतःला. त्यामधून शिका आणि मग ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये त्या चुकीचंच तुम्ही प्रकाशामध्ये कसं बरं रूपांतर करू शकता, हा विचार क्रिएट करा. हा विचार क्रिएट करणं म्हणजे कृतज्ञतेची जादू. आहे का तुमच्या मनावर एखादं असं ओझं, एखाद्या गोष्टीचं? मला सांगा बरं. मी तुम्हाला विचारत नाही कोणतं, तर फक्त आहे का असं सांगा. असेल त्यांनी हात वर करा. आहे ना? येस. कुठेतरी कळतपणे, नकळतपणे आपण चुकलेलो आहे. कधी चुकीच्या मैत्रिणी, चुकीचे मित्र, कधी चुकीचे निर्णय, अनेक सगळ्या गोष्टी नाही आपण त्यावर बोलू. आहे ना? चालवलेली बिंग गाडी स्पीडनी, आहे ना? प्रॅक्टिस नसताना चालवलेली गाडी, अनेक सगळ्या गोष्टी आहेत की नाही? हां.
अधिक अनुभव नसताना केलेल्या अनेक सगळ्या गोष्टी जे आपल्याला मग आपण अटकलो तेथे आणि मग कुठंतरी काहीतरी गोष्टी घडल्या तेथून आपण शिकू शकतो. आणि अनेक सगळ्या गोष्टी आहे. अं, साधं मदत करायला गेलो कोणाला आणि परीक्षेच्या वेळेस फक्त अशी मान केली आणि झालं रश तिकीट. अनेक जण आहेत असे, आहे ना? मदत करायला गेलो आणि अरे पकडल्या गेलो. करायचं तर काहीच वाईट नव्हतं, आहे ना? पण काय चूक झाली? त्या चुकीमधून काय मला संधी मिळू शकते? अनेक अशा गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामधल्या, आहे ना? हां. तर आपल्याला त्या चुकांचं रूपांतर आपल्या संधीमध्ये करायचं आहे. ओके. नक्कीच आपल्याला त्या चुकांना प्रेमाने स्वीकारायचं आहे. या सेशनमध्ये आपल्याला शिकायचं आहे, की चुका म्हणजे काही अंधार नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये घडले याचा अर्थ असा नाहीये बरं चुका करा. पहिले लक्षात घ्या. नाहीतर मग चुकाच करा, असा नाही. तर झालेल्या चुकांसाठी अपराधाच्या गिल्टच्या भावनेमध्ये न जाता पश्चात्तापाच्या भावनेमध्ये जाऊन स्वतःचं शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा अधिक सगळ्या गोष्टीचं नुकसान न करून घेता तेथून कसं बाहेर निघावं, तेथे संधी कशी क्रिएट करावी, असं सांगणारं हे सेशन. चुका करा असं नाही सांगत आहे. जर झाल्या असतील तर त्याला संधीत रूपांतर करा असं सांगतेय. नाहीतर मग करसान. हं. आमच्याच मॅडमनी सांगितलं होतं. हो, कोणत्या त्या? आहे की नाही? हं. म्हणजे आजच्या सेशनमध्ये तुम्हाला पुन्हा मी एकदा सांगणार आहे, की चुका म्हणजे अंधार नाही, तर चुका त्या दिव्यत्वाकडे, त्या दिव्य तेजाकडे नेणाऱ्या आपल्या पायऱ्या आहेत, असं समजूया. फक्त त्या समजल्या, की आपण वाढतो, आपण उमजतो आणि आपण स्वतःला प्रकाशमान करू शकतो. आपलं आयुष्य जादूमयरित्या वेगळ्या पद्धतीने सुरू होतं, नव्याने पुन्हा जगायला शिकतो. एक विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये फार मोठी संधी मिळाली. परंतु थोडा अहंकार असतो त्या वयामध्ये किंवा चुकीचा निर्णय, त्यामुळे तो ती आलेली संधी गमावतो. मग संधी गेली. घरामध्ये सुद्धा तू ती सोडून दिली, तू ते सोडून दिलं. आलं होतं, घेतलं नाही. चांगला चान्स होता आयुष्यामध्ये, तू तो गमावला, गमावला. घरामध्ये सुद्धा अनेक वेळा होतं ना असं. मित्रमंडळी सुद्धा म्हणतात, "काय गड्या, तू असं करून घेतलं. त्यावेळेस तुझ्या हातामध्ये मस्त चान्स होता, तू गमावला. आता बसताय नोकरी शोधत." अनेक सगळ्या गोष्टी होतात ना. त्यामुळे काय झालं, तर पुढे त्यानं स्वतःला दोष द्यायला सुरुवात केली आणि मग स्वतःला दोष दिल्यामुळे काय झालं, "अरे यार, मीच असं केलं. माझ्याच्याने असं झालं. नव्हतं करायला पाहिजे. खरंच मी चुकलो की काय?" तोच विचार त्यामुळे स्वतःला दोष दिला गेला आणि स्वतःचा आत्मविश्वास थोडा कमी झाला. पण एक दिवस तो स्वतःला विचारतो, "खरंच मी काही चूक केली का?" त्याच्याकडे येतं हे जादू सिक्रेट. तो स्वतःला विचारतो, "खरंच मी काही चूक केली का?" आणि उत्तर काय मिळालं, तर मला शिकवण्यासाठी यशासोबत माझ्यामध्ये नम्रता सुद्धा हवी होती. अहंकारामुळे मी तो आयुष्याची संधी गमावली. परंतु मला शिकायला काय मिळालेलं आहे, की यश मिळवणं एवढंच सोपी नाही आहे, तर यशासोबत माझ्या आतमध्ये नम्रतेची सुद्धा गरज होती. याचा त्याला शोध लागला आणि त्याच क्षणापासून त्याने तीच चूक काय अपराध अहंकाराची शिकवण म्हणून घेतली आणि पुढे नम्रतेने त्यांनी यश मिळवलं आणि नम्रतेसह ती चूक त्याच्या यशाचा पाया बनली. मग जर काय तोच मुलगा, तीच व्यक्ती कायम त्या गिल्टमध्ये राहिली असती आणि त्या अहंकारावर मात केली नसती, तर पुढे नोकरी मिळूनही त्याने तो टिकू शकला असता का? नाही. समाधानी राहू शकला असता का? नाही. मात्र पुन्हा नम्रतेने अधिक यश मिळवलं आणि नम्रतेसह यशाचा पाया क्रिएट केला. तुम्हाला जर का पुन्हा नव्याने काही निर्माण करायचं आहे, तर गरज आहे त्या चूक शोधायची. काय चुकलं आणि तेथे मला त्याऐवजी काय क्रिएट करायला हवं होतं. मी त्या चुकीमधून काय शिकलो. एक आपल्या मम्मी होती आपली.
आपल्या सगळ्यांच्या मम्मी सारखी माझ्यासारखी ती तिच्या मुलांसोबत थोडीशी शिकवण्यासाठीच का होईना, पण शिस्त लावायसाठी का होईना, पण कडक वागायची. त्यांचं असं म्हणणं होतं की यस, जरा कठोर वागणं, हा जरा धाकामध्ये ठेवणं, नजरेने लेकरं घाबरले पाहिजे. आहे की नाही? हा, सगळ्या हसल्या. आपली नजर पाहिले की लेकरं दबले पाहिजे, असं सगळ्या मम्मीला वाटते. हम्म. असंच तुमच्यासारखी ती मम्मी, त्यांनाही असं वाटायचं की थोडस कठोरपणे जर काय मी वागली ना, थोडं जर काय जरासं, तर त्याला शिस्त म्हणतात. घरामध्ये असंच वातावरण म्हणतात. पण मग काय झालं, असं करता करता खूप शिस्त लावायची, खूप शिस्त लावायची. काही वर्षांनी ते मुलं आईपासून थोडेसे मग लांब गेले. बरोबर, नेहमीच शिस्त, खूपच कठोर वागणं नाही. प्रत्येकाला प्रेमाची आस असते, प्रत्येकाला प्रेम हवं असते. ओके, कठोरता अगदी थोडीशी, पण प्रेम खूप जास्त हवं असते. मुलांना आई वडिलांकडून काय हवं असते? प्रेम. मग जेव्हा आईला मुलांनी थोडंसं लांब ठेवलं ना, काही गोष्टी सांगायला नाही लागले किंवा काही मग चूक समजली, मग त्यांनी काय केलं, त्यांनी सगळ्यात महत्वाचं जादूचं पुस्तक त्यांच्याकडे आलं असेल, त्यांनी काय केलं असेल, तर पहिले स्वतःला माफ केलं आणि मनापासून मुलाकडे प्रेमाने वळल्या, म्हणजे प्रेम द्यायला लागल्या. कठोरता स्वतःमधली थांबवली. हो, खरंच मी खूप कठोर होते, त्याऐवजी मी जर प्रेमळ असते तर ओके, काही हरकत नाही, मी आता स्वतःला प्रेमळ करते. आणि पुन्हा नात्यामध्ये जादू निर्माण झाली आणि ती चूक त्यांना प्रेम शिकवून गेली. आहे की नाही? प्रेम शिकवलं की तुझ्यामध्ये ते प्रेम निर्माण व्हायला हवं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली की आमचे एक सोबती होते. तर त्यांनी पूर्वी चुकीचे विचार म्हणूया, अं, किंवा अपमान करून गरजेच्या वेळेस कोणाच्या सोबत न राहता एखाद्याला दुखावलं. बरोबर होतं ना असं, तर ते कर्मफळ म्हणून परत आलं, असं त्यांना नेहमी वाटायचं की मी गरज असताना दुसऱ्याच्या कामात पडलो नाही. मी ना अपमान केला इतरांचा. माझे विचार खूप चुकीचे होते, ही गिल्ट होती त्यांच्या अंतर्मनामध्ये. आणि मग जेव्हा रेकी शिकायला आले, रेकी साधनेमध्ये आलेत, आमच्या सोबत छान मेडिटेशन, ध्यानधारणा केली. छोटंसं एक उदाहरण सांगते. मग ते हिलिंग करत असताना त्यांना एक गोष्ट समजली, काय की तो प्रसंग, ती चूक का केली त्यांनी, तर त्यांचं अंतरंग उघडण्यासाठी झाली होती. की त्या ज्या चुका त्यांच्याकडून झाल्या, त्या फळामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग आले ना, त्या चुकीच्या प्रसंगामुळे काय झालं, तर कुठंतरी मी ऊर्जेसोबत जोडलो. मी या दिव्य ऊर्जेसोबत माझी ओळख निर्माण केली, कनेक्टिव्हिटी वाढवली. हा, माझ्या आयुष्यामध्ये ते दुःख आलं, ते दुःख येण्याचं कारण काय, तर माझं कर्म होतं हे माझ्या लक्षात आलं. पण हा, पण मी काय झालो आहे, त्या कर्मामुळे मला जे काही फळं भोगावे लागले, त्यामुळे मी ऊर्जेसोबत जुडलो आहे. आता मला काय करायचं आहे, आता मी तो कठोरपणा, तो निर्दयीपणा, त्याऐवजी स्वतःमध्ये ऊर्जेसोबत जुडल्यामुळे कृतज्ञता, प्रकाश, देण्याची भावना, क्षमा, याचना, स्वतःला क्षमा करणे, इतरांना क्षमा करणे, माफ करा, माफी मागा, अनेक आघाड्यांवर मी स्वतःला पुढे नेलं. थँक्यू युनिव्हर्स, माझ्या हातून ती चूक झाल्याबद्दल. कारण ती जर का चूक माझ्याकडून झाली नसती, तर मी आज या आध्यात्मिक लेवलवर एवढ्या प्रकारे प्रगती करू शकत नसतो. आणि मी ऊर्जेसोबत जुडल्याने मला असं समजलं आहे की मला मला अधिक जास्त कृतज्ञ होणं गरजेचं आहे. त्यांना मिळालेला धडा हा की मला ब्रह्मांडाने ही जी चूक केली आहे, हा ही चूक म्हणजे काय, तर ब्रह्मांडाने दिलेला तो दरवाजा उघडण्यासाठी, तो दिलेला तो माझ्या आयुष्यात प्रसंग होता, मला ऊर्जेसोबत जोडण्यासाठी. असं त्यांनी तेथून शिकवण घेतली आणि त्यांनी छान ध्यानधारणा करून आज रोजी खूप सुंदर प्रकारे, ज्याला आपण म्हणूया, स्वतःला घडवलं आहे. ज्यावेळी आपण स्वतःला दोष देतो, तेव्हा आपण स्वतःला पुन्हा मागे खेचतो. आपण नवी क्रिएटिव्हिटी नाही करू शकत. परंतु जर आपण तेथे दोष न देता स्वतःला स्वीकारलं, तर
तीच चूक पुढे जाऊन स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम करणं शिकवते आणि ती चूक तुमच्या आयुष्यामधील संधी म्हणून तुमच्या आयुष्यात येते. चूक झाली म्हणजे सगळं काही संपलं नाही, तर चूक झाली म्हणजे नवं काहीतरी होणार आहे हा विचार क्रिएट करा. चूक झाली आहे तर सर्व काही नव्याने घडणार आहे. इथून नवं काहीतरी क्रिएट होणार आहे. असं समजा. असं समजा नाही, ते असंच असते यावर विश्वास ठेवा. हे ब्रह्मांड आपल्याला असंच घडवत असतं. म्हणून चुकांमधून सुद्धा शिका. आपली प्रत्येक चूक आपल्याला वरदान असतं. प्रत्येक चुकीमध्ये न सांगितलेली एक चांगली देणगी दडलेली असते आणि हेच आपल्याला लेखिका सांगत आहे. जसं की आपण लहान असतो, सायकल चालवायला शिकतो, लिहायला शिकतो, अनेक चुका करतो, पण त्याचा आपण फारसा विचार करत नाही. बरोबर ना? मग शेवटी आपल्याला समजतं की आपण प्रॅक्टिस कॅन मेक मॅन परफेक्ट. हळू-हळू, हळूहळू आपण छान गोष्टी, छान लिहायला, छान सायकल चालवायला शिकतो. पण जरासं मोठं झाल्यानंतर आपल्याच्याने थोडीशी चूक काय झाली ना, तर तेथे मात्र आपण स्वतःला अपराधाच्या भावनेमध्ये नेत असतो. हो ना? कधी वापरल्या गेलेले चुकीचे शब्द, "अरे, मी का बोललो असो? का बोललो असो? का वागलो असो?" अनेक वेळा येतं. बरोबर? हां. मीच का? मी का केलं असं? का केलं असं? ते तिथूनच आपल्याला बाहेर निघायचं आहे. पण लहान मुलांना सांगतो, चुकांमधून माणूस शिकत असतो. पण मोठं झाल्यानंतर मात्र तसं नसतं. आहे ना? आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असतं म्हणजेच काय, तर आपल्याला चुका करायचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. चुकांमुळे आपण दुखावले जातो, पण चुकांमधून काहीच शिकलो नाही, तर मग त्याचा फायदा नाही. झालेल्या चुकीमधून मी काय शिकलो, मी काय संधी निर्माण केली पाहिजे, हे समजलं पाहिजे. आपल्याकडून चुका होऊच नयेत, हे खूपच चांगलं आहे. पण त्या झाल्या तर पुन्हा ती चूक होणार नाही याकडे अधिक जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि तेथून मी काय शिकलो याकडे एक लक्ष दिलं पाहिजे. जसं की बघा, आता लेखिकांनी एक छानसं उदाहरण दिलेलं आहे, की एक व्यक्ती भरधाव गाडी चालवत होते. वेगानं गाडी चालवत होते आणि पोलिसांनी पाहिलं आणि पोलिसांनी खून केली. चला साईडला. बापरे! आता चलान काटणार मनामध्ये येते ना. आपण चुकलो हे स्वीकारायचं सोडून आपण म्हणतो दंड भरायला सांगतात, हे करतात, ते करतात. आता यांच्या हाती तर आयतंच सगळं भेटलं आहे ना. आता कापणार आपला खिस्सा. हां, अनेक सगळ्या गोष्टी आपल्या मनात येतात. यांच्या हाती कुठून लागलो. पण तेथे जर आपण विचार केला तर तेथे जर विचार केला तर की गाडी वेगाने चालवण्याचा निर्णय कोणाचा होता? ए व्यक्तीचा. मी तुमचा आणि माझा नाही म्हणत हां. ए व्यक्तीचा. मग त्याचा दोष दुसऱ्यावर देण्यात काय अर्थ आहे? त्या चुकीचे क्लेश, परिणाम कोणाला भोगावे लागणार? ए व्यक्तीलाच. बरोबर? पण ए व्यक्ती त्यामधून काही शिकत नाही आणि पुन्हा-पुन्हा त्या चुका करते, तर त्याचा काहीच अर्थ नाहीये. पण जर का ए व्यक्ती ही सुज्ञ आहे आणि आता पोलिसांनी मला पकडलं आहे, या ठिकाणी मला कुठेतरी अ, दंड भरावा लागला. ही चूक जर ए व्यक्तीने मान्य केली, स्वतःला स्वीकारलं, स्वतःची चूक स्वीकारली आणि तेथे जर संधी शोधली तर बघा केवढूसा प्रसंग आहे. प्रसंग एवढाच आहे. पण जर का हे शोधलं ना, तर येथे सुद्धा वरदानामध्ये रूपांतर होतं. कसं होतं? की ही गाडी चालवली आहे, ए व्यक्ती स्वतःला म्हणणार, की मी स्वतःला दुखापत करून घेऊ नये, प्रमाणापेक्षा अधिक फास्ट गाडी चालवून म्हणून पोलिसांनी मला पकडलं. याकरता थँक यू. मी स्वतःशी प्रामाणिक राहून गाडी चालवताना रस्त्यावर माझं लक्ष असावं, याकरिता पोलिसांनी पकडलं. माझ्या हातून दुसऱ्याला दुखापत होऊ नये यासाठी मला पकडलं. माझ्या गाडीचा टायर पातळ आहे, पण तरीही मी एवढं फास्ट गाडी चालवतो. फुटलं असतं तर मी वाचलो. याकरता धन्यवाद. पोलिसांनी मला साईडला थांबायला सांगितलं म्हणून आहे ना, माझं लक्ष तरी गेलं, की कुठेतरी वेगावर नियंत्रण असावं. याकरता धन्यवाद म्हणा.
मी स्वतः पकडले न जाता आणि स्वतःला संकटात न आणता वेगात गाडी चालवू शकलो असतो, पण आता यानंतर मात्र मी करणार नाही. कारण पोलीस पकडतात ही भीती मनात आहे, म्हणून माझ्यामुळे दुसऱ्यालाही दुखापत होणार नाही याकरता धन्यवाद. कदाचित माझ्यामुळे कोणाला दुखापत झाली असती, पण ती आता होणार नाही. हो ना? पोलीस बिचारे हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग रोज बघत असतात. त्यांना माहिती आहे की या गाडी जोरात चालवण्यामुळे काय बरं प्रॉब्लेम येऊ शकतात, हे त्यांना माहिती आहे. आपल्याला माहिती नसतं. पण ते त्यांनी सतर्क केलं मला, त्याकरता खूप धन्यवाद. आहे ना? तर ह्या अशा अनेक सगळ्या गोष्टी आहेत की खरंच मी त्या चुका करत होतो, पण त्या चुकांसाठी मला कोणी टोकलं, कोणी थांबवलं, याकरिता सुद्धा धन्यवाद मानता यायला हवे. कुठंतरी माझ्या चुकांचं रूपांतर मला जादूमध्ये करता, कृतज्ञतेने, संधीमध्ये करता आलं पाहिजे. चुकांचं रूपांतर जादूने वरदानांमध्ये करा. आजची कृती आहे, तुमच्या वरदानांची मोजदाद करा. नेहमीचे ते वरदान 10 वरदानांची यादी करा आणि प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते हे लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, हे शब्द उच्चारा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ते केलेली चूक निवडा एखादी आणि ती चूक केल्यामुळे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी अशा कोणत्या 10 वरदानांचा तुम्हाला लाभ झाला हा शोध घ्या आणि लिहून काढा. कठीण आहे, पण तुम्हाला जमेल. काळजी करू नका. ओके. आणि वरदानाचा शोध घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून स्वतःला 2 प्रश्न विचारा, की या चुकीमुळे मी काय शिकलो? या चुकीमुळे कोणत्या चांगल्या गोष्टी घडून आल्या? म्हणजे काय? तर ही चूक निवडा. ती चूक झाल्यामुळे काय बरं चांगल्या गोष्टी घडून आल्या? ती कृतज्ञता सांगा आणि त्यासोबतच हे सुद्धा सांगा, की त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं झालं का? ओके. एक्सेप्ट केल्यामुळे किंवा आता मला पुढे काय करायचं आहे आणि रात्री झोपायच्या अगोदर आपला तो जादूचा दगड. मी तुम्हाला करून दाखवू का? शांतपणे एक कृती. हो ना? हां. म्हणजे बरं वाटेल. अंगठा दाखवा, हवं असेल तर. ओके. तुम्हाला तुमच्या आयुष्यामधली ती चूक आली का डोळ्यासमोर? छोटी, मोठी जे काय असेल ते? आहे ना? हां. चला शांतपणे डोळे बंद करून बसा. तुम्हाला ही भाषा माझी जास्त समजते. हो की नाही? हां, डोळे बंद करायचे. शांतपणे डोळे बंद करून बसा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. चेहऱ्यावर स्मित हास्य घ्या. आपल्याला आपल्या चुकीवर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास घ्या आणि मनात म्हणा, ती चूक जी काही तुम्ही केली आहे, मी स्वीकारत आहे. मी माझी चूक स्वीकारत आहे. मी माझी चूक स्वीकारत आहे. तो प्रसंग आठवा आयुष्यामधला. मी माझी चूक स्वीकारत आहे आणि श्वास सोडा. मी स्वतःला माफ करत आहे. मी स्वतःला माफ करत आहे. ती चूक का झाली हे शोधा बरं. ती चूक का झाली हे शोधा बरं. आणि पुन्हा एकदा श्वास घ्या. या चुकीमधून मी काय शिकलं आहे हे सांगा स्वतःला. या चुकीमधून मी काय शिकलो आहे हे सांगा स्वतःला. आणि असं म्हणा की या चुकीमधून शिकलेलं ज्ञान मी वरदान म्हणून स्वीकारत आहे. या चुकीमधून शिकलेलं ज्ञान मी वरदान म्हणून स्वीकारत आहे. या चुकीमधून शिकलेलं ज्ञान
मी वरदान म्हणून शिकत आहे, स्वीकारत आहे. एक हलकासा प्रकाश त्या चुकांच्या आठवणीवर फिरवा. हलकासा प्रकाश त्या चुकांमुळे मनामध्ये, आपल्या भावनांमध्ये, म्हणजे वैचारिक, मानसिक, शारीरिक लेवलवर झालेले जे नकारात्मक सगळे व्हायब्रेशन आहेत, ते या प्रकाशाने पूर्ण नष्ट होत आहेत, अशी कल्पना करा. त्याऐवजी आता हा प्रकाश, उजाळा, नवीन संधी, शांतता प्रस्थापित करत आहे. या चुकीमधून मी जे काही शिकलं आहे ते मी वरदानाच्या स्वरूपात स्वीकारत आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. मी माझ्या चुकांना प्रेमाने स्वीकारत आहे. माझ्या चुकांमधून मी शिकत आहे. माझ्या चुकांचं रूपांतर मी वरदानांमध्ये करत आहे. माझं मन आता माफ करणं आणि समजून घेणं शिकलेलं आहे. प्रत्येक चूक ही या ब्रह्मांडाने मला दिलेली शिकवण आहे, मला स्वतःला घडवण्यासाठी. हे मी मान्य केलं आहे. मी आता मुक्त आहे, नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात करण्यासाठी. या प्रकाशासोबत माझी पुन्हा ओळख करण्यासाठी मी तयार आहे. लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा की चुका अंधार नसतात, तर ह्या चुका सुद्धा दिव्यत्वाकडे नेणाऱ्या पायऱ्या असतात. त्या समजल्या की आपण वाढतो, आपण उमजतो, आपण उलगडतो स्वतःला. माझं आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी ती जादू मला वापरता येते जेव्हा मला चुका समजतात. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जा. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते सर्वांना. मॅम. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम. आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते सर्वांना. सर्वांना नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.